हरी. दुःखाची साठी तेथे मिळे सुख, दुःखाची साठी तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरीस आहे. उभारोनी बाहे पालवितो, जाणतिया हुनी नेणत्याची गोडी. आलिंगी आवडी करोनिया, उदाराचा राणा पंढरीस आहे. उभारोनी बाहे पालवितो, शीण घेऊन या प्रेम देतो साठी. न विचारी तुटी लाभा काही, उदाराचा राणा पंढरीस आहे. उभारोनी बाहे पालवितो, तुका म्हणी असो अनाथ दुबळी. आम्हासी तो पाळी पांडुरंग, उदाराचा राणा पंढरीस आहे. उभारोनी बाहे पालवितो. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. महायोग पिटे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा गुरु प्रथमन पांडुरंगा गुरु प्रथमन पांडुरंगा गुरु प्रथमन पांडुरंगा गुरु प्रथमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार. माझे सद्गुरु दास, माझे सद्गुरु दास तुका, माझे सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम. खलाणीशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या वचन ऐक कमळापती. माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथी काळी आपण असावी जवळी. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण. शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभैदां जाड्यांधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगम शिरसा गुरन्तं. विठ्ठल
ज्याची येसाठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा पंढरीस आहे उभारोनी बाहे पालवितो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचमवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 5 चरणांचा अभंग असून पंढरी प्रकरणातील आहे. आणि आजच्या अभंगामधून श्री तुकोबाराय हे भगवंताच्या दरबारामध्ये कसा आदान प्रदानात्मक व्यवहार घडतो, आपल्या भाषेत सांगायचं झालं कसा साट्या लोट्याचा व्यवहार घडतो, अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं कसा देवाणघेवाणाचा कार्यक्रम घडतो, हे आजच्या अभंगामध्ये स्पष्ट करतात. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांस स्नेहात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजवरे तुकोबाराय आणि ग्रामस्थ मंडळ ओवे या ओवे गावामध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी गेली 111 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय आणि त्याच्यातील हे 112वं वर्ष. आणि या 112व्या वर्षामधील आजच्या दिवसाची 6व्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्पसेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे आमचे परमार्थ स्नेही असणारे हरिभक्तपरायण अंकुश महाराज भंडारी ब्राह्मण करवले यांच्या फोनमार्फत आणि आमचे आदरणीय संत दासानुदास हरिभक्तपरायण श्री मोहन शिवराम म्हात्रे यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. अतिशय उत्तम भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये हा श्रावण मासाच्या पर्व काळावर संपन्न होणारा नामयज्ञ सोहळा सकल संतांच्या प्रेरणाशक्तीने ब्रह्मीभूत वामनमूर्ती सद्गुरू श्री विश्वनाथ महाराज सद्गुरू वामन बाबा वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर बेंडू म्हात्रे मास्तर काका वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवराम बागल्या म्हात्रे सौ सीताबाई शिवराम म्हात्रे यांच्या कृपा आशीर्वादाने हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय. अनेक संत मंडळींचे या कार्यक्रमावर विशेषत्व आणि कृपा आहे आणि त्यातल्या त्यात आज जे आपल्या समोर आहेत असे असणारे मडवी बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता त्यांच्या समोर आमच्यासारख्याने नेमकं काय बोलावं, सूर्यासमोर काजवाने चमकू नाही, परंतु असं असतं विद्यार्थ्याने गुरुच्या पुढे काहीतरी वक्तव्य करावं, काहीतरी क्रिया करावी. का? जर त्या क्रियेमध्ये त्या वक्तव्यामध्ये जर काही आपल्याच मुलाचं चुकलं तर दुरुस्त करण्यासाठी गुरुच उत्तम मार्गदर्शक आहेत, इतर फक्त नावं ठेवतात. विठाला विठाला आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाने हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये अनेक टाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, वादकांच्या उपस्थितीमध्ये, श्रोतृगणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा सोहळा आणि याच्यामध्ये आज जो सेवेसाठी अभंग निवडला तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय पंढरी क्षेत्राचं माहिम्य गातात किंवा पंढरीमध्ये असणारा भगवान परमात्मा त्याचं वर्णन करतायत, त्याची महती सांगतायत. आपण का जर संपूर्ण मृत्यूलोकाचा विचार करू गेलो तर या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये जेवढे काही जीव म्हणून आहेत, या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये जेवढे काही प्राणी म्हणून आहेत, या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये जेवढे काही मानव म्हणून आहेत, या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये जेवढे काही साधू आहेत, या मृत्यूलोकामध्ये जेवढे म्हणून देव आहेत, सगळे मृत्यूलोकामध्ये आले आणि व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधले गेले. मृत्यूलोकामध्ये आला आहे आणि व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधला नाही असा जीव मृत्यूलोकामध्ये सापडायचा नाही. मृत्यूलोकामध्ये आला आहे
व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधला नाही असा प्राणी मृत्यूलोकामध्ये सापडायचा नाही. मृत्यूलोकामध्ये आला आहे, व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधला नाही असा जीव मृत्यूलोकामध्ये सापडायचा नाही. मृत्यूलोकामध्ये आला आहे, व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधला नाही असा मानव मृत्यूलोकामध्ये सापडायचा नाही. मृत्यूलोकामध्ये आला आहे, व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधला नाही असा साधू मृत्यूलोकामध्ये सापडायचा नाही. मृत्यूलोकामध्ये आला आहे, व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधला नाही असा देव मृत्यूलोकामध्ये सापडायचा नाही. अगदी जीवापासून ते देवापर्यंत सगळे मृत्यूलोकामध्ये आले आणि व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधले गेले. विठ्ठला सगळेजण मृत्यूलोकामध्ये आले, व्यवहाराच्या शाखेमध्ये बांधले गेले, बरोबर आहे. पण का हो, या मृत्यूलोकामध्ये नेमक्या व्यवहाराच्या शाखा किती आहेत? तर मृत्यूलोकामध्ये प्रामुख्याने व्यवहाराच्या 3 शाखा आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1 दातृत्व प्रदान व्यवहार, नंबर 2 ग्रहणत्व प्रदान व्यवहार आणि नंबर 3 आदान प्रदानात्मक व्यवहार. 3 प्रकारच्या व्यवहाराच्या शाखा पाहायला मिळतात. त्याच्यातील पहिली शाखा आहे दातृत्व प्रदान व्यवहार. म्हणजे मृत्यूलोकामध्ये काही घटक असे आहेत ते फक्त समाजावर उपकार करतात, समाजाला कायम देतात, त्यांना दातृत्व प्रदान व्यवहार म्हणायचं. नंबर 2 समाजामध्ये दुसरा व्यवहार आहे ग्रहणत्व प्रदान व्यवहार. एक घटक असा आहे की तो फक्त समाजाकडनं कायम घेत राहतो, तो समाजाला काही देत नाही. आणि नंबर 3 मृत्यूलोकामध्ये तिसरा व्यवहार आहे, त्याला आदान प्रदानात्मक व्यवहार म्हणतात, साट्या लोट्याचा व्यवहार म्हणतात, देवाणघेवाणाचा व्यवहार म्हणतात. आमच्याकडलं तुम्हाला काहीतरी घ्या आणि तुमच्याकडलं आम्हाला काहीतरी द्या, याला आदान प्रदानात्मक व्यवहार म्हणतात. असा 3 प्रकारचा व्यवहार मृत्यूलोकामध्ये घडतो. विठ्ठल एका व्यवहाराचा विचार करत आपण पुढे सरकणार आहोत. मृत्यूलोकामध्ये पहिला व्यवहार आहे दातृत्व प्रदान व्यवहार. एक व्यवहार असा आहे तो समाजाला कायम देत राहतो. तुम्ही त्याला कधी रामकृष्ण हरी घाला अथवा घालू नका, त्याला कधी तुम्ही जय हरी घाला अथवा घालू नका, पण तो समाजाला कायम देणार म्हणजे देणार. मग कोण आहे असा मृत्यूलोकामध्ये? कोणता घटक आहे तो? भगवान परमात्म्याने 7 जणांना मृत्यूलोकामध्ये त्याच्यासाठीच पाठवलेलं आहे. सुभाषितकार वर्णन करतात, रविश्चंद्र घणा वृक्ष नदी गावश्च सज्जनाः येथे परोपकारार्थे युगे देवेन निर्मिताः. 7 जणांना भगवंताने या मृत्यूलोकामध्ये पाठवलं. कशासाठी? फक्त दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी. मग त्या 7 जणांना कधी रामकृष्ण हरी घाला अथवा घालू नका, त्यांना कधी जय हरी घाला अथवा घालू नका, पण ते समाजावर कायम उपकार करणार म्हणजे करणार. त्याच्यातील पहिला घटक आहे रवी. रवी शब्दाचा अर्थ होतो सूर्य महाराज. हा सूर्य समाजावर कायम उपकार करतो. त्या सूर्याला कधी रामकृष्ण हरी घाला, कधी अर्घ्य घाला अथवा घालू नका, कधी जल अर्पण करा अथवा करू नका, पण तो सूर्य समाजाला कायम प्रकाश देणार म्हणजे देणार. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, सूर्य अधिष्ठिली प्राची आणि जगा राणी व दे प्रकाशाची. सूर्य समाजाला कायम प्रकाश देतो महाराज. आणि प्रकाश देत असताना कधी आपल्याकडनं मोबदला घेत नाही महाराज. पण काय, जे फुकट मिळतं ना त्याची कधी माणसाला किंमत नसते. सूर्य समाजाला फुकट प्रकाश देतो पण माणसाला त्याची किंमत नाही महाराज. आता आपण सगळेजण अंधाराच्या साम्राज्यामध्ये आहोत, पण या अंधाराच्या साम्राज्यामधून आपल्याला आता प्रकाशाच्या साम्राज्यामध्ये आणलेलं आहे. पण कोणी? या लाईटीने. जरी लाईट आपण वापरत असलो तरी सुद्धा महाराज महिन्याला घरी बिल येतो. त्याच तारखेला येणार, तारीख सुद्धा मागे पुढे होणार नाही. कधी सूर्याने आपल्या घरी लाईट बिल पाठवलं? मी एवढ्या वर्षापासून तुम्हाला प्रकाश देतो, लाईट बिल भरा सांगितलं कधी? कधीच नाही महाराज, कधीच नाही. पण त्या सूर्याची किंमत आपल्याला कळत नाही. लाईट 2 मिनिटं गेली तर काय माणसाची फजिती होती ऐका. एका माणसाचा दररोजचा नित्यनेम होता, जेवायला बसला की पहिले 5 घास बायकोला भरवायचे. आता कोणाला काय नित्यनेम कोणाचा असेल सांगता येत नाही, आपल्याला त्याचा काय अनुभव नाही अजून. जेवायला बसला की पहिले 5 घास बायकोला भरवायचे, दररोजचा त्याचा नित्यनेम. आणि असं करता करता एक दिवस त्याची सासूबाई मुक्कामाला आली.
सासूबाई मुक्कामाला आल्यानंतर त्याच्या पत्नीने सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवला. ज्या ठिकाणी दररोज जेवायला बसायचे त्या ठिकाणी 3 पाटही मांडले, 3 ताटही ठेवले आणि हा गडी हॉलमध्ये मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक, रील्स काहीतरी बघत बसला होता. बायकोने आवाज दिला, अहो जेवायला वाढलेलं आहे, या जेवायला. आता हा मोबाईलमध्ये बघत बसला होता, याला आवाज आला नाही असं म्हणा किंवा दुसरा अर्थ असा घ्या की असं सांगतात ज्यांची ज्यांची लग्न झाल्यात ते, बायकोने जेवायला बसत असताना पहिला आवाज दिला तर पहिल्या आवाजाला कधीच जायचं नाही म्हटले. का जायचं नाही? जर पहिल्या आवाजाला गेलो तर ती किचनमधून भाकरींची टोपली तरी आणायला लावणार, ताटं तरी आणायला. तुम्ही हसताय म्हणजे चांगला दांडगा अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या आवाजाला कधीच जायचं नाही. तो पहिल्या आवाजाला काही गेला नाही. बायकोने दुसरा आवाज दिला, अहो ताटं वाढलेत, या जेवायला. आता तो गडी मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसला होता आणि एकदा का माणूस मोबाईलमध्ये घुसला की त्याला काही कळत नाही महाराज. त्याला दुसराही आवाज आला नाही. बायकोने तिसरा आवाज दिला, तुम्ही इकडे येता का मी तिकडे येऊ? एवढा आवाज ऐकल्याबरोबर तसाच उठला. मोबाईलमध्ये बघत 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 ज्या ठिकाणी दररोज जेवायला बसायचे तिथे जाऊन पोचला. पहिल्या पाटावर बसला. आता पाटावर बसल्यानंतर त्याची सासूबाई येऊन शेजारच्या पाटावर बसली. आता सासूबाईला काय माहिती जावयाचा दररोजचा नित्यनेम काय. आता याने भाकरीचा घास मोडला. याची बायको पाणी आणण्यासाठी किचनमध्ये, एवढं लक्षात असू द्या. भाकरीचा घास मोडला, भाजी घेतली, मोबाईलमध्ये तसाच बघत होता. मोबाईल बाजूला ठेवणार आणि त्याला वाटलं आपल्या शेजारी आपली बोलत चला ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी तरी आपली बायकोच आपल्या शेजारी बसले असं त्याला वाटलं. मोबाईल बाजूला ठेवणार, घास भरवण्यासाठी तिकडं पाहणार, तेवढ्यात लाईट गेली. लाईट गेल्यानंतर महाराजांनी पहिला घास भरवला. पण कोणाला? सासूबाईला. सासूबाईने पहिला घास खाल्ला. लाईट गेले विसरू नका. पहिला घास खाल्ला. सासूबाई मनातल्या मनात विचार करते, माय माझ्यावर जर माझ्या जावयाचं इतकं प्रेम आहे तर माझ्या मुलीवर किती असेल. वंश तुझा घर नंबर हुकले. पहिला घास खाल्ला. दुसरा घास घेतला, तोही खाल्ला. तिसरा घास घेतला, तोही खाल्ला. 3 घास खाऊन झाल्यानंतर किचनमधून आवाज आला, अहो जेवायला सुरुवात केली का? मी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये आलेले. पाणी आणण्यासाठी बायको किचनमध्ये आलेली आहे. मग आपण 3 घास नेमके कोणाला भरवले हे पाहण्यासाठी मोबाईल घेतला, टॉर्च लावणार, तिकडे पाहणार, तेवढ्यात लाईट आली. लाईट आल्यानंतर यांनी शेजारी पाहिलं तर आपली सासूबाई बसलेले. सासूबाईला विचारलं, सासूबाई कधी बसला तिथं? सासूबाई म्हणाले, जावई बुवा पहिल्याच घासाला. विठ्ठला विठ्ठला. दृष्टांत संपला. सिद्धांत इतका, 2 मिनिट लाईट गेली तर एवढी फजिती झाली. समजा सूर्याने विचारच केला, चला म्हटले आता 3.5 महिने नर्मदा परिक्रमेला जाऊ, काय होईल महाराज आपलं. पण त्या सूर्याला कधी रामकृष्ण हरी घाला अथवा घालू नका, त्याला कधी अर्घ्यदक द्या अथवा देऊ नका, त्याला कधी जल अर्पण करा अथवा करू नका. पण विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. तो सूर्य समाजाला कायम प्रकाश देतो, दातृत्व प्रधान व्यवहार. नंबर 2 रवी. चंद्र सुद्धा समाजावर कायम उपकार करतो. काय काय चंद्र समाजावर उपकार करतो? नंबर 1 तो शीतलता देतो. नंबर 2 प्राणी मात्रांना पुष्टता देतो. आणि नंबर 3 तुम्हा आम्हाला कोवळे कोवळे अमृतकण देतो. नंबर 1 चंद्र समाजाला काय देतो? शीतलता देतो. ज्ञानोबारे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तेथ परी शीतल शशांकाची शीतलता देतो. नंबर 2 चंद्र समाजाला काय देतो? प्राणी मात्रांना पुष्टता देतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा स्वतः सांगतात, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. सोमो भूत्वा रसात्मकः पुष्णामी चौषधी सर्वा, प्राणी मात्रांना पुष्टता देतो. आणि नंबर 3 तुम्हा आम्हाला कोवळे कोवळे अमृतकण चंद्र देतो. ज्ञानोबाराय तेही ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, कोवळे कोवळे अमृतकण देतो, शारदीयेचे चंद्र कळे, माझी अमृतकण कोवळे, वेचिती मनोमवाळे चकोरत लगे. विठाला विठाला. नंबर 1 सूर्य समाजावर उपकार करतो.
चंद्र समाजावर उपकार करतो. रवी, चंद्र, घना. घन म्हणजे ढग. ढग सुद्धा महाराज समाजावर कायम उपकार करतो. काय उपकार करतो? ढग आपल्याला वेळच्या वेळी पाऊस देतो. महाराज पाऊस देतो वेळच्या वेळी. नाही विचारित मेघ हगंदारी शेत. मेघ पाऊस देत असताना हाही विचार करत नाही, ही चांगली सुपीक जागा आहे, इथं आता चांगलं जास्त पडलं पाहिजे, या ठिकाणी खडकाळ जागा आहे, इथं कमी, कधीच विचार करत नाही. तो समाजावर कायम उपकार करणार. रवी, चंद्र, घना, वृक्ष. वृक्ष सुद्धा समाजावर महाराज कायम उपकार करतो. काही लोक म्हणतात वृक्षाचं आम्हाला काही जीवनामध्ये उपयोगच नाही असं म्हणतात. त्यांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला वाटते तुमच्या जीवनामध्ये वृक्षाचा काही उपयोग नाही, एवढं लक्षात ठेवा, आपण मेल्यानंतर आपल्याला जाळण्यासाठी वृक्षच फार महत्त्वाचा आहे. वृक्षाचे समाजावर कायम उपकार आहेत महाराज. वृक्षाची पानं आपल्याला कामी येतात, वृक्षाची खोडं आपल्याला कामी येतात, वृक्षाच्या साली आपल्याला कामी येतात, वृक्षाची फुलं. काय बरं वृक्षाचं कामी येत नाही महाराज? सगळंच वृक्षाचं आपल्याला कामी येतं. नवे ज्ञानोबा रे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत त्या वृक्षाचे आपल्यावर किती उपकार आहेत ऐका. जो त्या वृक्षाला लावतो त्यालाही वृक्ष तेवढीच सावली देतो, आणि त्या वृक्षाला जो तोडायला आलेला आहे त्यालाही वृक्ष तेवढीच सावली देतो. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली. आता ऐका, वृक्ष दे, दे फार महत्वाचं आहे. वृक्ष दे जैसा महाराज. वृक्ष समाजावर कायम उपकार करतो. ऐका, माणसाचं आगमन खाटावर, माणसाचं मध्यांतर पाटावर, माणसाचा शेवट घाटावर, तरी चित्त सारं नोटांवर. आता ऐका, माणसाचं आगमन खाटावर. पूर्वी माणसाचं आगमन व्हायचं कशावर? खाटावर. ते खाट कशाचं राहायचं? लाकडाचं. माणसाचं मध्यांतर पाटावर. शुभमंगल सावधान मध्यांतर आहे कशावर? उभं राहून पाटावर. माणसाचा शेवट घाटावर. घाटावर शेवट असतो, कशाने जाळतात? लाकडाने. आणि हे सगळं असून सुद्धा माणसाचं चित्त कुठं? नोटांवर. बरं, त्या नोटा कुठं बनतात आणि कशाच्या बनतात? लाकडापासून. विठाला रवी, चंद्र, घना, वृक्ष, नदी. नदी सुद्धा समाजावर महाराज कायम उपकार करते. काय नदी समाजावर कायम उपकार करते? नदी प्रवाह करत असताना तिचं साध्य आहे समुद्राला जाऊन मिळणं, पण समुद्राला जाऊन मिळत असताना त्या नदीच्या तीरावर जेवढी काही गावं आहेत त्यांना पाणी पुरवठा करते. त्या नदीच्या तीरावर जेवढी काही झाडं झुडपं आहेत त्यांना पुष्टता देते. ही नदी सामान्य रूपाने आहे, पण हीच नदी गंगा स्वरूपाने दक्षिण वाहिनी असेल तर विश्वमाऊली श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ही गंगा स्वरूपाची असणारी नदी काय करते? का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. काय करते ही गंगा? तुमच्या आमच्या जीवनातील सगळी पाप नष्ट करते. अशी गंगा नदी ही सुद्धा समाजावर कायम उपकार करते. रवी, चंद्र, घना, वृक्ष, नदी. गावष्ट सज्जना. गावष्ट या शब्दाचा अर्थ गाय असा घ्या. गाय सुद्धा समाजावर कायम उपकार करते महाराज. आमचे श्री गुरु सांगत असतात, माणसासारखा डांबरट प्राणी या जगामध्ये दुसरा कोणताच नाही म्हटले. का नाही? माणसाला फक्त आपल्या आईचं दूध पिण्याचा अधिकार आहे, पण माणूस असा आहे आपल्या आईचंही दूध पितो आणि त्या वासराच्या आईचं म्हणजे गाईचंही दूध पितो. पण गाय कधीच विचार करत नाही हे दूध मी माझ्या वासराला दिले, लोकांनी नेऊन, कधीच विचार करत नाही महाराज. बरं, गाईचं दुधाचं विषयी चिंतन करत असताना नामदेव महाराज आणि ज्ञानोबा रे दोघेही चिंतन मांडतात. नामदेव महाराज म्हणतात गाईचं दूध कसं आहे? नामा म्हणे गाय दूध एक सार. गाय सार आहे, दूध सार आहे. आणि ज्ञानोबा रे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. गाईचं दूध पवित्रही आहे आणि गोडे आहे. ऐका, मृत्यू लोकामध्ये एक वर्ग असा आहे, पवित्र आहे पण गोड नाही. नंबर 2, काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत. नंबर 3, काही गोष्टी गोडही नाहीत, पवित्रही नाहीत. आणि नंबर 4, काही गोष्टी गोडही आहेत, पवित्र सुद्धा आहेत.